सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे पर्वती क्रीडा। सालबर्णी येथे सर्वज्ञांचे विचरण व निवास। अशा प्रकारे अखिल जीवांचे चिंतन करण्यासाठी सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत सालबर्णी या गावी राहू लागले। येथे तिन्ही ऋतूंचे कष्ट सहन केले। ऊन, वारा, पाऊस या गोष्टींचा कधी विचार केला नाही। अंगाला वस्त्र नाही तर खायला अन्न नाही हेही कधी पाहिले नाही। असे 1-2 दिवस नाही तर 12 वर्षे तिथे वास्तव्य केले। उघडी असलेली श्रीमूर्ती खड्या गोट्यामध्ये बसणे, उठणे झोपणे अशी दिनचर्या करू लागली। साधकाला सांगितलेला आचार, आटन आणि नित्यविधी सर्वज्ञांनी सांगण्याच्या अगोदर स्वत आचरण करून दाखविली व असे आचरण करत असत अंदाज मुक्ताबाईंना भेट दिली। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। या लीळेचा आदर्श आहे। ही लीळा जरी छोटी असली तरी या लीळेचा आदर्श खूप मोठा आहे। कर्मराहाटीमध्ये आपण पाहतो 2 मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आई आणि वडील किती त्रास घेतात व जीवनाच्या अंतापर्यंत आपल्या मुलांसाठी कष्ट सहन करतात। 2 मुलांसाठी एवढे करावे लागते तर अखिल जीवांच्या कल्याणासाठी सर्वज्ञांना किती त्रास झाला असेल। तरीही स्वामी प्रसन्न हाते मला कष्ट झाले, त्रास झाला असे कधीच म्हणाले नाही। असा तो दयाळू परमेश्वर भक्तांसाठी 12 वर्षे वन फिरत राहून जगाचा उद्धार व आत्मकल्याण करत राहिला। म्हणून आपणही परमेश्वरासाठी थोडा तरी त्रास घेतला पाहिजे, तरच आपले कल्याण होईल। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आजच्या लीळेचे प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे 12 वर्षे सर्वज्ञांचे कुठे वास्तव्य होते? 2. दुसरा प्रश्न आहे सर्वज्ञांनी काय करून दाखविले? 3. तिसरा प्रश्न आहे या लीळेचा आपण समर्पक असा कोणता आदर्श घ्याल? सर्वांना दंडवत प्रणाम। आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा। दंडवत प्रणाम।